नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्याच व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे गणित किंवा ज्याला आपण अंकगणित म्हणतो, या विषयावरती आज आपण इथनं चर्चेला सुरुवात करणार आहे. बघा मित्रांनो, कोणताही विषय असो, सुरुवात करता वेळेस जी विषयाची सुरुवात आहे ही जर बेसिकपासून होत असेल तर त्या विषयामध्ये समोर जाऊन कोणत्याही प्रकारच्या अडचणी ह्या जनरली निर्माण होत नाहीत. तर आजचा हा जो आपला पहिला पार्ट आहे यामध्ये आपण गणित या विषयाचा जो बेस आहे इथनच आपण याला सुरुवात करणार आहे. बघा, गणित या विषयाचा बेस म्हणजे नेमकं काय, आपण काय करणार आहे. तर जसं आपला व्हिडिओ समोर जाईल एक एक बेसिक गोष्टी या व्हिडिओजमध्ये आपण इथं डिस्कस करणार आहे. बघा, आपण याला सुरुवात करूया. गणित या विषयामध्ये सर्वात पहिला बेसिक शब्द जर आला तर बेसिक म्हणजे नेमकं काय. तर पहिला जो टॉपिक राहतो बेसिकमध्ये तो आहे तुमचा इंट्रोडक्शन टू नंबर, ज्याला आपण मराठीमध्ये संख्या पद्धती किंवा संख्यांचे प्रकार, संख्या परिचय असं सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. सुरुवात करता वेळेस बघा, सर्वात महत्त्वाचा पहिला शब्द आहे बेसिक म्हणजे नेमकं काय. तर जसं उदाहरण तुम्ही जर पाहिलं तर इंग्लिश या विषयाचा जेव्हा तुम्ही अभ्यास केला, इंग्लिश ज्यावेळेस तुम्ही शिकलीत तर मित्रांनो तुम्ही सुरुवात कुठनं केली. जसं ए बी सी डी ई एफ हे जे बेसिक मुळाक्षर आहेत यानुसारच तुम्ही सुरुवात केलेली असेल. आणि जेव्हा एकापेक्षा जास्त मुळाक्षर एकत्र येतात तेव्हा एक शब्द तयार होतो, आणि जो शब्द तिथे तयार होतो त्या शब्दांचे वेगवेगळे प्रकार, त्या शब्दांच्या जाती, यासाठी आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणजे नाउन, प्रोनाउन वगैरे वगैरे यानुसार तुम्ही सर्व काही डिस्कशन केलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने गणिताचं जर बेसिक आपल्याला घ्यायचं असेल, गणित या विषयाची जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर गणित या विषयामध्ये सर्वात बेसिक आणि सर्वात पहिला जो शब्द आहे तो शब्द आहे तुमचा अंक. आता नेमकं अंक म्हणजे काय. जसं इंग्लिशमध्ये आपण अल्फाबेट्स किंवा मुळाक्षर म्हणतो, तसेच गणितामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0 हे 10 अंक आहेत. आणि 10 अंकांसोबत एक शब्द आणखीन वापरतो जो आहे चिन्ह. चिन्ह म्हणजे सिम्बॉल. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे जनरली बरेच काही चिन्ह आहेत जे आपण त्या वापरणार आहे. जसं इंग्लिशमध्ये एकापेक्षा जास्त मुळाक्षर एकत्र आली की एक शब्द तयार होतो, त्याचप्रमाणे गणितामध्ये एकापेक्षा जास्त अंक जर एकत्र आले तर एक संख्या तयार होते. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक आहे संख्यांचे प्रकार, इंट्रोडक्शन टू नंबर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संख्या आहेत त्यांचं डिस्कशन आजच्या सेशनमध्ये आपण करणार आहे. ठीक आहे, बघा आपण याला सुरुवात करूया. तर संख्यांचे प्रकार. आता संख्यांचे प्रकार, तर जनरली संख्यांचे प्रकार तो त्यामध्ये मेन कॅटेगरी ही राहते तुमची मिश्र संख्या. मिश्र म्हणजे मिक्स, यामध्ये सर्व प्रकारच्या तुमच्या संख्या आल्या. आता या मिश्रचे दोन प्रकार तयार होतात. दोन म्हणजे त्यापैकी एक आहे वास्तव संख्या आणि एक आहे अवास्तव संख्या. अवास्तव इंग्लिशमध्ये ज्याला आपण इमॅजिनरी नंबर असं सुद्धा याला म्हटलं जाते. एक्स वाय पी झेड ए अशी कोणती एखादी संख्या, म्हणजे ज्या संख्याच नाहीत किंवा आपल्याला माहितीच नाही असं काहीतरी आपण जेव्हा गृहीत धरतो त्यांना आपण काय म्हणतो, इमॅजिनरी संख्या. आणि इमॅजिनरी म्हणजे मराठीमध्ये अवास्तव. आणि वास्तव संख्या म्हणजे नेमकं काय. तर दैनंदिन जीवनामध्ये रेग्युलरली तुम्ही जेवढ्या काही संख्या वापरता, जसं 2 4 5 वगैरे वगैरे जेवढ्याही संख्या तुम्ही वापरत असाल त्या सर्व संख्या कोणत्या तुमच्या वास्तव संख्या, ज्या आपल्याला कळतात, लिहिता येतात, वाचता येतात, याला आपण काय म्हणतो, वास्तव संख्या. वास्तव संख्यांचे दोन प्रकार तयार होतात. एक आहे ती म्हणजे परिमेय आणि दुसरी आहे ती म्हणजे अपरिमेय. परिमेय आणि अपरिमेय. मित्रांनो, या दोन शब्दांवरती थोडंसं लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांना परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यामध्ये कन्फ्युजन राहतं. बऱ्याच लोकांचं इथे प्रॉब्लेम काय होतो. नेमकं परिमेय आणि अपरिमेय संख्या म्हणजे नेमकं काय. तर सिंपल लँग्वेजमध्ये ज्या संख्यांची मांडणी ए छेद बी या रूपामध्ये तुम्हाला करता येईल, आणि जिथे बी इज इक्वल टू नॉट झिरो म्हणजे डिनॉमिनेटर छेद हा शून्य नसायला पाहिजे, अशा सर्वच्या सर्व संख्यांना आपण काय म्हणतो, परिमेय संख्या. किंवा एक सिंपल लँग्वेज तुम्हाला असंही म्हणता येईल, ज्या संख्यांवरती तुम्हाला बेरीज वजाबाकी म्हणजे आपले जे गणितीय क्रिया आहेत, समजा बेरीज वजाबाकी जर करायची असेल, गुणाकार वगैरे करायचा असेल, तर जिथे तुम्ही हे करू शकता त्या संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. आणि जर अपरिमेयबद्दल आपण बोललो, आता नेमकं अपरिमेय म्हणजे काय, तर ज्या संख्यांची मांडणी ए बाय बी इज इक्वल टू नॉट झिरो या रूपामध्ये करता येणार नाही. उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला म्हटलं √2, √7, 4√3, तर ह्या ज्या संख्या ह्या सर्वच्या सर्व संख्या कोणत्या आहेत तुमच्या, अपरिमेय. आणखीन एखाद्या सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर ज्याचं
उत्तर ज्या संख्येचं कन्व्हर्जन, समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं जसं 4/3 इज इक्वल टू 1.3333 असं एक उत्तर आहे. ते 3 हे रिकरिंग कंटिन्यू चालणार आहे. समजा म्हटलं 8/2 इक्वल टू काय आलं तुमचं 4. मी म्हटलं तुम्हाला 7/2 उत्तर घेतलेलं 3.5 बरोबर ना. परंतु जसं वर्गमुळात 2 आहे याचं तुम्ही उत्तर काढा, वर्गमुळात 7 याचं तुम्ही उत्तर काढा, वर्गमुळात 5 आहे याचं तुम्ही उत्तर काढा. तर मित्रांनो ही जी उत्तर तुम्हाला मिळणार आहेत ही एक्झॅक्ट मिळणार नाहीत. किंवा इथे जसं हा 3 रिपीट होऊन राहिला तसं यांची जर तुम्ही उत्तर काढली तर त्या उत्तरामध्ये असा कोणताच अंक हा रिपीट होत नाही. म्हणजे रिपीट होत नाही म्हणजे पॅटर्नमध्ये रिपीट होणार नाही. तर ह्या अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत त्यांना आपण म्हणतो अपरिमेय संख्या. डिफरन्स समजला तुम्हाला दोन्हामधला? येस. कारण की हा खूप मोठा प्रॉब्लेम्स आहे. बऱ्याच लोकांना परिमेय आणि अपरिमेय प्रॉब्लेम जातो. तर बेसिक समजून घ्या. पहिला काय पॉईंट काय आहे, मांडणी ए छेद बी या रूपामध्ये करता यायला पाहिजे आणि बी म्हणजे छेद हा शून्य नसायला पाहिजे. ठीक आहे. आता बघा आपण आणखीन समोर चालूया. परिमेय संख्यांची परत आपण विभागणी करू. परिमेय संख्यांचे आणखीन काही प्रकार तयार होतात. परिमेय संख्यांचे दोन पार्ट आपण तयार करणार आहे. एक आहे तुमचा पूर्णांक आणि दुसरा आहे तो अपूर्णांक. पूर्णांक आणि अपूर्णांक. आता बेसिक पूर्णांक आणि अपूर्णांक म्हणजे काय, जसं मराठीमध्ये जर म्हटलं अपूर्णांक म्हणजे जी संख्या पूर्ण नाही. उदाहरणार्थ 2/3, 4/5, 8/3 हे झाले तुमचे अपूर्णांक. आणि पूर्णांक 1, 2, 3, 4 हे सर्वचे सर्व काय आहेत आपले पूर्णांक. ठीक आहे. बेसिक समजलं. चला तर आपण डिस्कशन करूया पहिले या पूर्णांकांचं. पूर्णांकांचे आणखीन आपण दोन भाग तयार करू. एक आहे निगेटिव्ह, एक आहे पॉझिटिव्ह. तर इथे पॉझिटिव्ह न लिहिता मी पूर्ण संख्या हा शब्द टाकला कारण की जेवढेही पूर्णांकात 1, 2, 3, 4, 5, 6 जेवढे पॉझिटिव्ह आहेत या पॉझिटिव्हला पूर्ण संख्या असंही म्हटलं जाते. तर पूर्णांकाचे दोन प्रकार, एक आहे पॉझिटिव्ह, एक आहे निगेटिव्ह. याचं सोपं उदाहरण बघा. ही संख्या रेषा बघा. या संख्या रेषेमध्ये सर्वात मधात हा राहतो तुमचा एक शून्य. शून्याच्या उजवीकडे हे सर्वाच्या सर्व पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे धनपूर्णांक ज्याला म्हणता येईल. त्याच संख्या रेषेवरती शून्याच्या डावीकडे हे सर्वच्या सर्व निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजे ऋणपूर्णांक. उजवीकडे कोणते राहतील धनपूर्णांक, डावीकडे राहतील ऋणपूर्णांक आणि मधात जो झिरो आहे हा झिरो राहतो तुमचा न्यूट्रल, नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. तर पूर्णांकाचे दोन प्रकार, एक निगेटिव्ह आणि दुसरा कोणता तुमचा पूर्ण संख्या. आता निगेटिव्हच्या नंतर पूर्ण संख्या म्हणजे पूर्ण संख्या म्हणजे काय आलं, हे पॉझिटिव्ह पण आलं आणि शून्य पण आलं. या संख्या रेषेनुसार निगेटिव्ह जर मी सोडले तर आलं कोण शून्य आणि पॉझिटिव्ह. तर पूर्ण संख्यांचे दोन प्रकार. त्यामध्ये एक आहे तुमचा शून्य म्हणजे न्यूट्रल आणि दुसरा आहे तुमचा नैसर्गिक संख्या. हा खूप महत्वाचा शब्द आहे. बऱ्याच लोकांची सुरुवात नैसर्गिक संख्येपासून होते. आपण त्या पॅटर्न नुसार चालतोय. ठीक आहे. तर झिरो हा तुमचा न्यूट्रल, नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. शून्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असं कोणतंही चिन्ह राहत नाही. कारण कोणत्याही संख्येमधून जर पण शून्य प्लस किंवा मायनस केला तर त्या संख्येच्या उत्तरावर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे हा शून्य काय झाला तुमचा न्यूट्रल आणि हे काय तुमचं नैसर्गिक. आता बघा इथनं थोडंसं लक्षात द्या, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, कारण की इथनं समोर थोडंसं महत्वाचा भाग आहे. नैसर्गिक म्हणजे संख्या म्हणजे नेमकं काय, तर सिंपल लँग्वेजमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी जर मोजायच्या असतील, मोजणी करण्यासाठी ज्या संख्यांचा आपण वापर करतो त्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात. इंग्लिशमध्ये आपण त्याला काउंटिंग नंबर्स म्हणजे नॅचरल नंबर, नैसर्गिक नॅचरल आणि काउंटिंग नंबर्स असे म्हणतात. उदाहरणार्थ असं गृहीत धरा मित्रांनो, आपला एक क्लास चालू आहे आणि समजा आपल्या क्लासमध्ये आपल्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत मला मोजायचे आहेत. तर मी ही सुरुवात कुठनं करणार आहे, 1 2 3 पासून. -1 -2 -3 असं होईल का, नाही. 0 1 2 3 4 असेल का, नाही. 1.1 2.2 असं काही होणार का, नाही. मोजणी काउंटिंग कुठनं सुरुवात करणार आहे, मी सुरुवात कुठनं करणार आहे 1 पासून. म्हणजे काय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 यानुसार आपण चालणार आहे. तर ह्या ज्या संख्या आहेत ह्या सर्वच्या सर्व संख्या कोणत्या तुमच्या नैसर्गिक संख्या. क्लिअर. आता या नैसर्गिक संख्यांचे आणखीनही काही प्रकार तयार होतात. त्यात एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, हे जे काही आपण डिस्कशन करत आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये, आपला हा जो टेलिग्राम चॅनल, हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. या चॅनलवरती तुम्हाला हे सर्वच्या सर्व मटेरियल डेफिनेशन, जसं आता मी हे आपण सांगतो प्रकार बघतोय पण डेफिनेशन्स वगैरे काय आपल्याला थोडीशी लिहिण्याची सवय राहते कधी कधी. तर ह्या सर्व डेफिनेशन PDF फॉर्मॅटमध्ये नोट्स तुम्हाला त्या चॅनलवरती उपलब्ध होऊन जातील. ठीक आहे. तर तुम्ही सध्या काही लिहिण्याचं काही काम करू नका, फक्त कन्सेप्ट हा व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. बघा
नैसर्गिक संख्यांचे वेगवेगळे प्रकार तयार होतात. नैसर्गिक संख्यांची विभागणी आपण वेगवेगळ्या प्रकारामध्ये करतो. त्यामध्ये सर्वात पहिला आहे सम आणि विषम संख्या. सम आणि विषम. तर पहिला पार्ट आपला पहिला शब्द आहे समसंख्या. आता नेमकं समसंख्या म्हणजे काय? मित्रांनो, जनरली तुम्ही जर कोणाला विचारलं की समसंख्या म्हणजे काय, तर ऑलमोस्ट लोक तुम्हाला उत्तर देतील ज्या संख्यांना दोनने भाग जातो. ज्या संख्यांना दोनने भाग जातो त्यांना समसंख्या असे म्हणतात. परंतु त्याच लोकांना जर समजा तुम्ही एखादी संख्या दिली की 3, 2, 1, 4, 5, 7, सांगा ही समसंख्या आहे का? 3,21,457 संख्या लिहिली आपण आणि ही समसंख्या आहे का? तो उत्तर चटकन निघेल नो, ही समसंख्या नाही. मला सांगा, त्यांना जेव्हा आपण डेफिनेशन विचारली तर उत्तर काय होतं? ज्यांना दोनने भाग जातो. आणि ही संख्या दिली तर मला सांगा याला असं कोणी दोन्ही भाग देणार का? हो नाही. मग सम आणि विषम पण ठरवतो कुठनं? तुम्ही सांगता कसं? कुठल्या प्रकारे ठरवता येईल? तर फक्त हा जो एकच स्थानचा अंक ना, इथनच सम आणि विषम संख्यांची विभागणी केली जाते, बरोबर ना? तर ज्या संख्येला दोनने भाग जातो एवढं काही लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. सिंपल लँग्वेज मध्ये समसंख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 असेल, 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्यांना आपण काय म्हणणार आहे? समसंख्या. ठीक आहे. आणि जर मग विषम संख्या म्हणजे काय? दुसरा शब्द कोणता आला तुमचा? विषम. आता विषम मध्ये काय? तर सेम कन्सेप्ट आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 कोण कोण? 1, 3, 5, 7, 9 जर समजा हा अंक असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? विषम संख्या. म्हणजे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 समसंख्या, 1, 3, 5, 7, 9 ती कोणती असेल? तुमची विषम संख्या. आणि एक गोष्टी लक्षात ठेवा, नैसर्गिक संख्येमध्ये जेवढ्याही संख्या आहेत त्यापैकी अर्ध्या संख्या ह्या विषम आणि अर्ध्या संख्या ह्या करतात सम. याचं कारण असं आहे की बघा, जेव्हा आपण नैसर्गिक संख्येची सुरुवात, जसं उदाहरण इथे 1, 1 ही विषम संख्या आहे, 2 ही समसंख्या आहे, 3 ही परत विषम, 4 सम, 5 विषम, 6 सम, 7 विषम, 8 सम. हा पॅटर्न तो चालतो. म्हणजे इथं अल्टरनेट एक सोडून एक जी संख्या ना ती राहते तुमची सम आणि विषम, एकानंतर एक अल्टरनेट राहतो विषम आणि सम. त्यामुळे आपण काय म्हणतो? अर्ध्या संख्या विषम आणि अर्ध्या संख्या सम. हे झालं सम आणि विषम. म्हणजे समजा मी म्हटलं की 500 पर्यंत किती सम आणि किती विषम, तर 500 पर्यंत 250 समसंख्या आणि 250 विषम संख्या राहतील. हा तो मुद्दा आहे. ठीक आहे. यानंतर त्याच नैसर्गिक संख्येमध्ये एक पेक्षा मोठ्या, त्याच नैसर्गिक संख्येमध्ये एक पेक्षा मोठ्या, म्हणजे सिंपल लँग्वेजमध्ये 2 पासून सुरू होणाऱ्या, 2 पासून सुरू होणाऱ्या सर्वच्या सर्व नैसर्गिक संख्यांची विभागणी आणखीन 2 प्रकारामध्ये होते. त्यापैकी एक आहे तो तुमचा मूळ संख्या आणि दुसरा आहे तो संयुक्त संख्या. एक आहे मूळ आणि एक आहे संयुक्त. आता नेमकं मूळ संख्या म्हणजे काय आणि संयुक्त म्हणजे काय? तर सिंपल लँग्वेज लक्षात ठेवा, मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला फक्त एक व तीच संख्या, एक व तीच संख्या यांनीच जर भाग जात असेल तर आपण त्याला म्हणणार मूळ संख्या. उदाहरणार्थ मला सांगा, 11ला 1 गुणिला 11 यानेच भाग जातो, कारण की 11ला लिहिण्याचे आणखी काही ऑप्शन आपल्याकडे नाही आहेत. सिंपल लँग्वेजमध्ये तुम्ही असंही म्हणू शकता, ज्या संख्यांचे अवयव तयार होत नाहीत अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ 17, तर हा झाला 1 गुणिला 17. मी जर म्हटलं तुम्हाला 23, तर हा झाला 1 गुणिला 23. तर अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत, ह्या ज्या संख्या, या सर्वच्या सर्व संख्यांना आपण काय म्हणणार आहे? मूळ संख्या. आणि ज्या मूळ संख्या नाहीत, ज्या मूळ संख्या नाहीत त्या कारणाला तुमच्या संयुक्त संख्या. म्हणजेच काय झालं की ज्या संख्यांचे अवयव पडतात, जसं उदाहरणार्थ 12, तर 12ला 3 गुणिला 4 असं आपल्याला लिहिता येईल. तर 12 ही काय झाली? तुमची संयुक्त संख्या. आणि 11, 17, 23 ह्या काय झाल्या? तुमच्या मूळ संख्या. यानुसार तो कन्सेप्ट आहे. ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं काय, जर अवयव पडत असतील, जर एखाद्या संख्येला एक व त्याच संख्ये व्यतिरिक्त इतरही संख्यांनी भाग जात असेल तर आपण त्याला संयुक्त म्हणणार. आणि जर त्या संख्ये व्यतिरिक्त कोणत्याच संख्येने भाग जात नसेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे? मूळ संख्या. हे झालं तुमचं मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. यानंतर याच संख्या पद्धतीमध्ये आणखीन 2 शब्द आपल्याला घ्यायचे आहेत. त्या 2 म्हणजे एक आहे तुमचा सहमूळ संख्या आणि एक आहे तुमचा जोडमूळ. बघा, मूळ हा शब्द आला बरं, सहमूळ आणि जोडमूळ म्हणजे मूळ संख्या जी आपण घेतली तो मूळ शब्द इथं परत आलेला आहे. तर मूळ संख्या आणि सहमूळ संख्या, मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या, सहमूळ आणि जोडमूळ थोडा फरक आहे.
समजून घ्या व्यवस्थित। सहमूळ संख्या हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला व्यवस्थित वापरता आला, याचं अप्लिकेशन जर आपल्याला समजलं, तर हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आणि बऱ्याच ठिकाणी आपण याला वापरू शकतो. ठीक आहे, बघा समजा ए आणि बी ह्या दोन संख्या आणि जर या दोन संख्यांचा एचसीएफ मराठीमध्ये आपण त्याला म्हणणार मसावी हा जर एक असेल, दोन संख्यांचा एचसीएफ म्हणजे मसावी जर एक असेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे सिंपल भाषेमध्ये काय झालं, ज्या दोन संख्यांमध्ये कोणताच सामायिक अवयव नसतो, कोणताच सामायिक अवयव नसतो, जिथे कॉमन फॅक्टर नाही आहे, त्यांना आपण काय म्हणणार आहे, सहमूळ संख्या. उदाहरणार्थ समजा मी म्हटलं 12 आणि 15, तर मित्रांनो 12 आणि 15 यामध्ये तीन सामायिक आहे, कारण की 12 आणि 15 या दोन्ही संख्यांना तीन भाग जातो, 12 आणि 15ला तीन भाग जातो, त्यामुळे 12 आणि 15 ही काय सहमूळ संख्या राहणार नाही. परंतु तुम्ही जर म्हटलं 12 आणि 25, 12 आणि 25, तर 12 आणि 25 कोणताच सामायिक अवयव नाही, या दोघांना कोणत्याच संख्येने भाग जात नाही, कारण की 25ला भाग जातो 5ने आणि 12ला 5ने भाग जात नाही, त्यामुळे 12 आणि 25 काय काय 12 आणि 25 हे सगळं झालं तुमचं सहमूळ संख्या. समजलं तुम्हाला? येस. आणखी उदाहरण घ्या वाटलं असतं, 9 आणि 16 घ्या. 9 आणि 16, 9चे अवयव 3 गुणला 3, 16चे अवयव 4 गुणला 4, तर 9 आणि 16 मध्ये कोणताच सामायिक अवयव नाही, तर आपण याला सुद्धा काय म्हणणार इथे, सहमूळ संख्या. ठीक आहे. आणि शेवटचा शब्द आहे तो म्हणजे जोडमूळ संख्या. तर नेमकं जोडमूळ म्हणजे काय, तर ज्या दोन ज्या दोन मूळ संख्यांच्या मधात एकच संयुक्त संख्या असते त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ समजा आपण दोन संख्या घेऊ, 11 आणि 13. 11 व 13, मित्रांनो मला सांगा 11 व 13 या दोन संख्यांच्या मधात कोण आहे, 11 आणि 13च्या मधात कोण आहे, 12, आणि ही एक संयुक्त संख्या आहे. तर 11 आणि 13 ह्या दोन्ही मूळ संख्या, त्या दोन्ही मूळ संख्यांच्या मधात एकच संयुक्त संख्या ती म्हणजे कोणती, 12, तर 11 आणि 13 हे काय झालं तुमचं जोडमूळ संख्या. समजा 29 व 31 या दोघांच्या मधात एकच संख्या ती म्हणजे कोणती, 30, तर 29 आणि 31 हे सुद्धा काय झालं आपलं जोडमूळ संख्या. 17 आणि 19 या दोघांच्या मधात कोण येतो, 18, म्हणजे 17 आणि 19 हे सुद्धा काय झालं आपलं जोडमूळ संख्या. पॅटर्न सिंपल आहे, ज्या दोन मूळ संख्यांच्या मधात एकच संयुक्त संख्या असते अशा संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. क्लिअर? मी परत सांगतोय, ह्या सर्व डेफिनेशन्स तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होतील, तिथनं PDF तुम्ही डाउनलोड करू शकता, इथनं फक्त कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. जोडमूळ संख्येच्या नंतर पुढचा शब्द आहे क्रमाने येणाऱ्या संख्या. आता क्रमाने याचा अर्थ आपण याला लागोपाठ म्हणता येईल किंवा एकामागे एक म्हणता येईल. इंग्लिशमध्ये याला सक्सेसिव्ह नंबर असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. यालाच इंग्लिशमध्ये कॉन्झिक्युटिव्ह नंबर असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. कॉन्झिक्युटिव्ह म्हणा, सक्सेसिव्ह म्हणा, किंवा लागोपाठ म्हणा, किंवा एकामागे एक येणाऱ्या संख्या, त्याच्यामध्ये तीन शब्द येतात. एक आहे तुमचा क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या, क्रमाने येणाऱ्या दुसऱ्या समसंख्या, आणि तिसरा म्हणजे क्रमाने येणाऱ्या विषम संख्या. उदाहरणार्थ क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या समजा उदाहरणार्थ 17, 18, 19, 20 ह्या झाल्या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक, कारण की 17 नंतर 18, 18 नंतर 19, 19 नंतर 20 ह्या एकामागे एक येतात ना, आणि ह्या कोणत्या झाल्या तुमच्या नैसर्गिक. परंतु जर मी म्हटलं क्रमाने येणाऱ्या समसंख्या, तर इथं संख्या त्या सर्वच्या सर्व संख्या येणार क्रमानेच, परंतु त्या सर्व संख्या राहतील ह्या समसंख्या. जसं 26, आता 26च्या नंतरची संख्या 28, 28 नंतर 30, 30 नंतर 32, 32 नंतर 34 ह्या झाल्या क्रमाने येणाऱ्या समसंख्या. आणि यानंतर आहे क्रमाने येणाऱ्या विषम. समजा 11, 13, 15 ह्या झाल्या क्रमाने येणाऱ्या विषम. पॉइंट हा लक्षात ठेवा मित्रांनो, सुरुवात कुठनं करायची, किती संख्या घ्यायच्या, जर हा या पॉइंटवर प्रश्न आला तर सुरुवात कुठनं करणार, संख्या किती घेणार, हे सर्व तुम्हाला त्या प्रश्नामध्ये दिलं राहते. त्यांनी म्हटलं क्रमाने येणाऱ्या 5 संख्या, तर मग आपण 5 संख्या लिहिणार. त्यांनी म्हटलं क्रमाने येणाऱ्या 4, तर तुम्ही 4 संख्या लिहा. त्यांनी म्हटलं क्रमाने येणाऱ्या 7, तर तुम्हाला 7 संख्या लिहाव्या लागतील. हा, लक्षात फक्त एवढं ठेवा की क्रमाने येणाऱ्या ज्या नैसर्गिक संख्या आहे यांच्या
डिफरन्स आहे तो राहतो एकचा. आणि क्रमाने येणाऱ्या सम किंवा विषम संख्या जर असतील तर एकामागे एक लागोपाठ येणाऱ्या संख्यांच्या मधला जो फरक आहे हा फरक राहतो दोनचा. क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्येमध्ये फरक आहे एकचा, सम आणि विषम मध्ये फरक आहे दोनचा. क्लिअर? ही झाली आपली संख्या पद्धती, संख्यांचे प्रकार. आता एक 2 मिनिटांमध्ये काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. पहिला पॉईंट आहे, 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. मी जर म्हटलं पहिली मूळ संख्या कोणती, बरेच लोक 1 किंवा 3 पासून सुरुवात करतात, 1 किंवा 3, परंतु पहिली मूळ संख्या जी आहे ती कोणती आहे तुमची 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे व सर्वात पहिली मूळ संख्या आहे. आणखीन एक, 2 ही अशी एक समसंख्या आहे जी मूळ सुद्धा आहे. सममूळ संख्या एक शब्द तयार होतो, सममूळ संख्या. सममूळ संख्या कोणती? 2 ही एक सम संख्या आहे जी मूळ सुद्धा आहे. आणि 2च्या व्यतिरिक्त जेवढ्याही समसंख्या आहेत, 2च्या व्यतिरिक्त जेवढ्याही समसंख्या म्हणजे ऑल इव्हन नंबर, ऑल समसंख्या, ह्या सर्वच्या सर्व राहतात तुमच्या कंपोजिट, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो संयुक्त संख्या. सर्वच्या सर्व समसंख्या काय राहतात? संयुक्त संख्या. याला अपवाद आहे तो फक्त तुमचा 2. म्हणजे एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता, सर्व समसंख्या ह्या संयुक्त संख्या राहतात. अपवाद कोण आहे? फक्त 2. तर 2च्या व्यतिरिक्त जेवढ्याही समसंख्या आहेत त्या सर्वच्या सर्व समसंख्या राहणार संयुक्त संख्या. त्याचप्रमाणे पहिली संयुक्त संख्या ही आहे तुमची 4. पहिली मूळ संख्या 2, पहिली संयुक्त संख्या 4. त्यानंतर 1 ही संयुक्त संख्या आणि मूळ संख्या ह्या दोन्ही कॅटेगरीमध्ये येणार नाही. मी तुम्हाला बेसिक मध्ये म्हटलं होतं 1 पेक्षा मोठ्या म्हणजे 2 पासून सुरू होणाऱ्या संख्यांचे प्रकार असं म्हटलं होतं. त्यामुळे 1 ही संयुक्त आणि मूळ या दोन्ही कॅटेगरीमध्ये येणार नाही. त्यानंतर 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. 100 पर्यंत एकूण किती? 25 मूळ संख्या आहेत. मित्रांनो, या संख्या पाहून घेसाल, लक्षात ठेवसाल. काही बेसिक लेवलचे एक्झाम्स होतात, त्या परीक्षेमध्ये कधी कधी याच्यावरती एखादा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो, लक्षात ठेवसाल. ठीक आहे. तर 100 पर्यंत संख्या किती आहेत? 25. त्यानंतर प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या राहते. कारण की तुम्हाला जर आठवत असेल तर आपण वरती पूर्ण संख्या लिहिलं आणि पूर्ण संख्येमध्ये एक टेकला होता शून्य आणि दुसरा ठेवला होता आपण नैसर्गिक. नैसर्गिक आणि शून्य दोन मिळून काय होतं तुमचा? पूर्ण. बरोबर ना? तर प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या सुद्धा आहे. ठीक आहे. आणि लास्ट पॉईंट, क्रमाने येणाऱ्या सम आणि विषम संख्याच्या मधला जो फरक आहे तो फरक नेहमी कितीचा राहतो? 2चा. क्लिअर इथपर्यंत? हे झाले आपल्या संख्यांचे प्रकार. मित्रांनो, हा जो बेसिक आपण घेतला, हा जो बेसिक कन्सेप्ट आपण डिस्कस केला, डायरेक्टली याच्यावरती काय तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न येणार नाही. परंतु मला सांगा, समजा तुम्ही तुम्हाला एक प्रश्न दिला, क्रमाने येणाऱ्या 5 संख्यांची बेरीज 95 आहे, तर त्यापैकी पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार काढा. आता क्रमाने येणाऱ्या संख्याला, आपल्याला क्रमाने येणाऱ्या संख्या हा कन्सेप्ट जर माहिती असेल व्यवस्थित तर आपण याला सोडू शकतो. तर अशा प्रकारचे जे प्रश्न राहतात, हे प्रश्न कसे सोडवायचे, काय करायचं, ह्या ज्या संख्या परिचय याच्यावरती काही बेसिक प्रश्न राहतात, हे सर्व डिस्कशन आपण याच्या नंतरच्या पुढच्या व्हिडिओला परत कंटिन्यू करूया. याच प्रकारचे अधिक व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याच्या नंतर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जरूर याला आपल्या मित्रांसोबत शेअर करा, त्यावरती कमेंट करा. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर उजव्या बाजूला जे बेल आयकॉनचं बटन दिसते त्या बेल आयकॉनच्या बटनला सुद्धा अवश्य प्रेस करा. कारण की त्या बेल आयकॉनमुळे काय होईल की जेव्हा कधी आम्ही या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू, जसा तो व्हिडिओ अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तिथे मिळून जाईल. क्लिअर? ओके, ठीक आहे.